अहिल्यानगर शेगाव तालुक्याच्या बलमटाकळी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण झाल्याने 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत शताब्दी सोहळा जोग महाराज संस्थान आखेगावचे महंत श्रीराम महाराज झिंझुरके यांच्या नेतृत्वाखाली चालू असून या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी दररोज किमान 10,000 पर्यंत भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे। सोहळा हा फडकरी पद्धतीने चालू असून महंत झिंझुरके महाराज यांनी बालमटाकळी सह तालुक्यात किमान 500 तरुण टाळकरी तयार केल्याने फडकरी कीर्तनात टाळकरी उभे असतात। फडकरी पद्धतीचे अभंग व चाली असल्याने भाविक कीर्तनात मंत्रमुग्ध होत आहे। या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये शेवटचे 2 दिवस किमान 20,000 पर्यंत भाविकांची गर्दी होणार असल्याने ग्रामस्थांनी नियोजन चांगल्या पद्धतीने चालवले आहे। अहिल्यानगर वरून जयप्रकाश बागडे यांची बातमी। रामकृष्ण हरी। सध्या बालमटाकळी तालुका शेगाव येथे 100 वर्षापासून गोकुळाष्टमी महोत्सव हा होत आलेला आहे। त्याचा शताब्दी महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने होत आहे। या उत्सवातील महत्त्वाचं आकर्षण जर काय असेल तर ते फडकरी पद्धतीचं कीर्तन, की जे अनेक लोकांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून सांगितलं की ही पद्धत अत्यंत आम्हाला आवडली। कीर्तन म्हणजे हे देवाच्या प्रसन्नतेकरता, प्राप्तीकरता, समाज प्रबोधनाकरताच आहे। पण अलीकडे असं झालं की लोकांना रजोगुणातून तमोगुणातून सत्वगुणात घेण्याकरता कीर्तन आहे, पण लोकांना सत्वगुणातून रजोगुणात तमोगुणात घेतलं जातं। कीर्तनामध्ये रंगेलपणा आला, चावट गोष्टी आल्या की जे कीर्तन मर्यादा सांगत असताना नाथ महाराजांनी भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, अशा पद्धतीचे कीर्तन आणि फडकरी मंडळींनी हे सर्व सांभाळलेलं आहे। फडकरी मंडळी ज्ञानाच्या दृष्टीने थोडीशी कमी असतील, पण भावना जे आहेत, संत वाङ्मय जे आहे, जे संतांचे शब्द जे आहेत त्याच्याशी आपण प्रामाणिक राहून आणि कीर्तनामध्ये मग ते भजन, रामकृष्ण हरी भजन शांतपणे व्हावं, रूपाचा भंग आपण देवाला प्रसन्न करण्याकरता तो म्हणावा। त्याच्यानंतर रामकृष्ण हरी भजन, मग जेव्हा जेव्हा भजन होतं तर ते भजन अर्थातच भगवंताशी एकरूप होऊन आळवू नये, तो केवळ विधी नाहीये। ज्या ज्या रचना केलेल्या आहेत की कोणता अभंग झाल्यानंतर कोणतं भजन, कोणता अभंग झाल्यानंतर कोणतं भजन, विठ्ठल भजन कधी, विठ्ठल रुक्मिणी भजन कधी, ज्ञानेश्वर माऊली भजन कधी, मग कीर्तनाचा समारोप कसा व्हावा। आता इथं आपण पाहतोय आरतीला सर्व समाज थांबतो का, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कथा कीर्तन आहे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा येतो, मग त्याला निरोप कसा द्यायचा, आरती करून। ही फडकरी मंडळीची पद्धत आहे। जेवढे टाळकरी असतील तेवढे कीर्तनकाराच्या मागे असे 3 बाजून उभे राहायचे, दुतर्फा मृदंगाचा बाज, अशा पद्धतीने एकदम भावविभोर होऊन सात्विक चाली त्याच्यामध्ये आळवायच्या, सात्विक चाली म्हणायच्या। आणि आपल्या परिसरामध्ये आता तसं शेगाव परिसरामध्ये वरच्या भागात आहे, पण इकडं पूर्व भागामध्ये प्रथमच असल्या कारणाने अनेकांना त्याचं आकर्षण हे झालेलं आहे। आता सध्या गाथा भजन चालू आहे, अगदी तीच पद्धती की ते गाथेची मांडणी कसं करायची, मृदंग कुठं असावा आणि चाली कशा म्हणायच्या, शुद्ध सात्विक एकदम मध्यम स्वरूपाच्या चाली म्हणायच्या, लय करणं कर्कश किरकळ असं वरडायचं नाही। तर काही चाली अशा आहेत की भावविभोर होऊन शांत प्रमाणामध्ये त्याची आळवण करायची, की जसं आपण भगवान परमात्म्याशी बोलतो, एकरूप होतो। माऊलीने तुकोबारांनी जे एकरूप होऊन भजन केलं त्या पद्धतीचं भजन कीर्तन, त्याला म्हणतात फडकरी पद्धतीचं कीर्तन।